आज तुझ्या ऑफिसची बॅग सईनी नाही मी भरली होती। का केलं आणि तू असं? भैरवी ताई, या घरातून गेल्यापासून तू उदास आहेस। ताईंची तुला कामात किती मदत व्हायची ना, मला जाणवलं की तू त्यांना खूप मिस करतोस, तुला खूप आठवण येते त्यांची। म्हणून मग मला असं वाटलं की मी ताईंसारखं सगळं नाही करू शकणार, पण तुझ्या कामात मला जमेल तेवढी मदत केली तर तुलाही आवडेल। म्हणून मग तू माझी बॅग भरलीस। जानू, तुला कळतंय का तू माझं काम हलकं नाही उलट आणखी वाढवून ठेवलेस ते? तुला नाहीये ना एक्सपिरियन्स या सगळ्या गोष्टींचा, मग का करायचं होतं तुला हे? आणि स्टील जर तुला करायचं होतंस तर एकदा विचारायचं होतं मला, माझ्या डोळ्यांसमोर करायचं होतं। ऍटलीस्ट ही चूक नसती झाली ना। तुम्ही मध्ये बोलू नका हा सई। घर आणि ऑफिस या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळी विश्व आहेत ही। घरी एखादी चूक झाली ना तर घरातली माणसं असतात आपल्याला सांभाळायला, पण ऑफिस मधली एक चूक सुद्धा खूप महागात पडू शकते। तो शहा काय समजून नाही घेणार ना मला, रागवेल, चिडेल, निघून जाईल आणि डील कॅन्सल करेल। इतक्या वर्षांपासून आम्ही एकत्र हा बिझनेस करतोय, सगळे रिलेशन स्पॉइल होऊन जातील आमचं। सर, पण तुम्ही जर त्यांना समजावून सांगितलं ना तर ते ऐकतील। आता ना तुम्ही समजून घेत नाहीये मी काय सांगतोय ते। हे इतकं लाईटली घेण्यासारखं नाही, हा अजिबात नाहीये। आय एम सॉरी जानू, आय एम रिअली व्हेरी सॉरी, पण तू माझ्या ऑफिसच्या कामात पडायची गरज नव्हती आणि इथून पुढे पण प्लीज माझ्या ऑफिसच्या कामात इंटरफेअर करायचा नाही, प्लीज। हा गेला तो गेला, परत आलाच नाही। शेटची ना कॉल करतो। हाँ बोल रे। हा गेला तो परत आलाच नाही, मी तिथेच त्याची वाट बघतोय। अच्छा,